पुढचा क्वेश्चन. ओके, पॉलीगॉन हा शब्द कधी गेलाय का? हो. आता पॉलीगॉन, पॉलीचा अर्थ मल्टिपल, शब्दाचा मिक्स अर्थ समजून घ्या. पॉली मीन्स मल्टिपल आणि गॉनचा अर्थ साईज. पॉलीगॉन्स म्हणजे ज्या ऑब्जेक्टला, ज्या जॉमेट्रिकल ऑब्जेक्टला एकापेक्षा जास्त बाजू आहेत. हा कुठला पॉलीगॉन काढलाय? बोला, या पॉलीगॉनचं नाव काय? हेक्सागॉन. बरोबर. एक्झामिन 6 बरोबर. पेंटागन. पेंटा मीन्स 5, एक्झा मीन्स 6, ऑक्टा म्हणजे 8, डेका म्हणजे 10. ओके, असं वेगळे. हेप्टेन पण शकतो ना सर? हा बोला. हेप्टेन हा टेन पण येऊ शकतो ना? हो, त्याला दोन्ही शब्द वापरले जातात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की हे पॉलीगॉन जो आहे त्यामध्ये 2 प्रकार असतात. 2 प्रकार काय ते बघा. पहिला आहे रेग्युलर पॉलीगॉन. नुसताच पॉलीगॉन. जर का पॉलीगॉन या शब्दामध्ये अलीकडे रेग्युलर हा शब्द वापरला असेल तर त्याचा अर्थ त्या पॉलीगॉनच्या प्रत्येक साईड सेम असणार. आणि जर का त्या पॉलीगॉन शब्दाच्या अलीकडे रेग्युलर शब्द नसेल तर त्यातल्या काही साईड सेम असतील, काही साईड मात्र डिफरंट असतील. ओके, त्या सगळ्या साईज डिफरंट असतील मेजरमेंट. तर हे 2 शब्द नीट समजून घ्यायचे. आणि क्वेश्चन मध्ये कुठला शब्द वापरलेला आहे, रेग्युलर वापरला तर त्याचा अर्थ प्रत्येक साईड सेमच मेजरमेंटची आहे पॉलीगॉन मध्ये, हे कन्सिडर करायचं. ओके, आणि आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो रेग्युलर पॉलीगॉनसाठी आहे. आता कुठला फॉर्म्युला आहे? आता हा कुठला एक पॉलीगॉन देतोय. हा झाला कुठला क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल इज ऑल्सो पॉलीगॉन, पण एकापेक्षा जास्त राहायचे. आता ह्याच्यामध्ये अँगल्सचे 2 प्रकार असतात. हे अँगल्स हे मी वेगळ्या साईननी सिम्बॉलिक करतोय. त्याला म्हणतो आपण इंटेरियर अँगल. शब्द गेला असेल त्यांना म्हणतो आपण एक्सटेरियर अँगल. म्हणतो एक्सटेरियर अँगल्स. ऑब्जेक्टच्या बाहेर असलेले त्यांना म्हणतात एक्सटेरियर, ऑब्जेक्टच्या आतमध्ये त्यांना म्हणतात इंटेरियर. इंटेरियर. क्लिअर? आता या इंटेरियर आणि एक्सटेरियर मध्ये काहीतरी नातं असतो. इंटेरियर अँगल्स आणि एक्सटेरियर अँगल्स यांच्यामध्ये काही नातं असतं. हे नातं आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरोबर? तर हे एकदा नात्याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला. पॉलीगॉन मध्ये अँगलचा मेजरमेंट मध्ये काय नातं आहे रेग्युलर शब्दामध्ये, रेग्युलर पॉलीगॉन साठी, इरेग्युलर साठी नाही, रेग्युलर साठी. तो एकदा फॉर्म्युला लक्षात आला तर ह्याच्यावरचा बेस कुठलाही क्वेश्चन तुम्ही आन्सर मध्ये कन्वर्ट करू शकता. चलो, आता आपण पहिल्यांदा बघून घ्या फॉर्म्युला काय.
तर त्यांना व्यवस्थित फॉर्म्युला कळाला आहे. मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन, शब्द महत्वाचा आहे रेग्युलर, इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय नंबर ऑफ साइड्स ऑफ अ पॉलिगॉन. उदाहरणार्थ हेक्झागॉन असेल एखादा रेग्युलर हेक्झागॉन, तर रेग्युलर हेक्झागॉन मधल्या प्रत्येक एक्सटेरियर अँगलची व्हॅल्यू काय होईल, तर 360/6, कारण हेक्झागॉन मध्ये किती साईड असतात, 6, 360/6 म्हणजे 60. प्रत्येक एक्सटेरियर अँगल काय झाला, 60 डिग्रीचा झाला. क्लिअर? क्लिअर? यस यस. आता इथे आपल्याला दुसरा प्रकार बघायचा, इंटेरियर अँगल. आता या उदाहरण घेऊ आपण, या हा एक्सटेरियर अँगल आहे आणि हा इंटेरियर अँगल आहे, बरोबर आहे. आता या दोन अँगल्स मध्ये रिलेशन काय आहे, या दोन अँगल्स मध्ये रिलेशन काय, सप्लिमेंटरी. हा, They are supplementary. दोघांची ऍडिशन किती असायला पाहिजे, 180. 180. म्हणजे थोडक्यात इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 मायनस एक्सटेरियर अँगल. समजलंय? म्हणजे तुम्हाला एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट मिळालं की इंटेरियर काढता येतं, इंटेरियरचं मिळालं की एक्सटेरियर तयार करता येतं. ओके, कारण एकाची व्हॅल्यू ही 180 मधनं मायनस केली की दुसऱ्याची व्हॅल्यू मिळते. क्लिअर? येस और नो? शब्द महत्वाचा आहे, रेग्युलर हा शब्द महत्वाचा आहे. रेग्युलर पॉलिगॉन, नुसता पॉलिगॉन नाही. रेग्युलर पॉलिगॉन मीन्स ऑल साइड्स आर इक्वल. समजलंय? येस और नो? ओके. आता मग मी असा एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आपल्याकडे ऑक्टॅगॉन आहे, रेग्युलर ऑक्टॅगॉन. इथेच लिहितो मी, रेग्युलर ऑक्टॅगॉन आपण विचार करतोय. फाइंड द इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर ऑक्टॅगॉन. आधी पहिल्यांदा शब्द तुम्हाला विचार दिला, ऑक्टॅगॉन. ऑक्टॅगॉन मध्ये किती साइड्स असणार आहेत, ऑक्टॅग 8. 8. म्हणजे हा 8 साइडचा रेग्युलर ऑब्जेक्ट आहे. हे पहिल्यांदा क्लिअर झालं, म्हणजे नंबर ऑफ साइड्स 8 आहेत आणि रेग्युलर म्हणजे प्रत्येक साइड सेम मेजरमेंट. आता पहिल्यांदा एक्सटेरियर अँगल काढू आपण. फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोरच आहे, 360 डिवाइडेड बाय 8 किती होईल, 8 1 8 4 32, बरोबर, 4 राहिले, 40 झाले, 8 5 40. क्लिअर? प्रत्येक एक्सटेरियर अँगल हा 45 डिग्रीचा आहे. मग इंटेरियर अँगल किती झाला, 180 मायनस 45. 180 मायनस 45 किती, 135. हे मी डिग्री मध्ये लिहिल्यानंतर तुम्ही ते कशात कन्वर्ट करायचे, रेडियन्स मध्ये पण कन्वर्ट Radian. करायचे. क्लिअर? इंटेरियर अँगल 135, एक्सटेरियर अँगल 45 डिग्रीचा तयार झाला. क्लिअर? इथे मी सेप्टॅगॉन शब्द वापरला, सेप्टॅगॉन वापरलं तर 10. क्लिअर? सॉरी, सेप्टॅगॉन 7, ऑक्टॅगॉन 8, डेकॅगॉन 10, हेक्झागॉन 6, पेंटॅगॉन 5. हे शब्द थोडेसे लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही तुमच्यासमोर. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हे नावांचं किती साईज आहेत, प्रत्येक पॉलिगॉनला किती साईज आहे दिसेल. ओके, थोडं लक्षात द्यायचं आहे. ऍक्च्युली हे सगळे ग्रीक शब्द आहेत, त्याने ते लक्षात ठेवायला आपल्याला काही वेळा कठीण जातात, पण कधीच वापरत नाही आपण, असं काही समोर आलं तरच.
तर नंबर ऑफ साईड्स एकदा तुम्हाला माहिती झाल्या रेग्युलर पॉलिगॉनच्या, तर 360ला त्या नंबर ऑफ साईड्सनी डिवाइड केले की आपल्याला एक्सटेरियर अँगल मिळतो आणि 180 मधून एक्सटेरियर मायनस केला की इंटेरियर मिळतो. एवढं सोपं सिंपल लॉजिक आहे. महत्वाचा शब्द त्या पॉलिगॉनमध्ये किती साईड्स आहेत हे ओळखता यायला पाहिजे. त्या पॉलिगॉनच्या नावावरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की नंबर ऑफ साईड्स किती आहेत. त्यावेळेस जर का शेजारी तुमच्या पेन पेन्सिल काही घेऊन बसला असेल तर लिहून घ्या. पहिलं पेंटॅगॉन, पेंटॅगॉन 5 sides. Hexagon, hexagon 6 sides. Septagon 7 sides. Octagon 8 sides. Decagon 10 sides. क्लिअर? तर असे त्या गॉनचा शब्दाचा अर्थ कळाला. गॉन म्हणजे साईड्स. अलीकडच्या शब्दाचा अर्थ कळाला किती साईड्स आहेत, की फक्त 2 फॉर्म्युल्यांवरती हा क्वेश्चन सुटतो. ओके. आता ह्या फॉर्म्युल्यांचा वापर तुम्हाला कुठे कुठे होणार आहे, तर हे फॉर्म्युले तुम्हाला सीईटीच्या परीक्षेमध्ये नेहमी वापरावे लागतील. 12शी याचा काही संबंध नाही. पण तुम्ही कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली, कुठलीही भारतातली कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतली, तर त्यामध्ये मॅथ्स हा एक सब्जेक्ट कंपल्सरी असतो. मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड, काही जणांचं मॅथ्स नावाने त्याला डिक्लेअर करा. त्यामध्ये तुम्हाला हे अशा टाईपचे क्वेश्चन मिळणार आहे. ऑलरेडी हे तुमचे महाराष्ट्र स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये पण क्वेश्चन येऊन गेले असतील. ज्यांनी स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल त्यांना हे शब्द येऊन गेलेले असतील. त्यामुळे मॅथ्स हा विषय असा आहे की जो सगळीकडे डोकावतो. कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या, लोअर लेवलची घ्या नाही तर UPSC लेवलची इंडियातली टॉपमोस्ट एक्झाम घ्या, सगळ्यांमध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. त्याची डेप्थ कमी जास्त असू शकते, कायम मिळणार तुम्हाला. क्लिअर कन्सेप्ट. How to identify interior and exterior angle of any regular polygon, and फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर आहे दोन्ही. क्लिअर? Yes, sir. बाहेर नाही ना. आता हे जर का तुमच्या लक्षात असेल, असाच एक प्रकार तुमचा 8वी 9वी 10वी किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये कधी कधी तुम्ही हँडल केला असण्याची शक्यता असलेला पार्ट आहे. तो आपण इथं आता डिस्कस करणार आहोत. घड्याळाचे जे 2 काटे असतात, ओव्हर हँड अँड मिनिट हँड, त्या 2 काट्यांमधला अँगल शोधणं हा पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधला किंवा तुमच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम मधला एक महत्वाचा टॉपिक होता. आता डोळ्यासमोर घड्याळ आणायचंय आणि आपल्याला या घड्याळाचे 2च काटे विचारात घ्यायचे, ओव्हर हँड आणि मिनिट हँड. सेकंड हँड आता विचारात घ्यायचा नाही. आता पहिल्यांदा ओव्हर हँडचा विचार करा. ज्यावेळेस ओव्हर हँड, फक्त ओव्हर हँड डोळ्यासमोर आणायचा. ओव्हर हँड पूर्ण एक सर्कल पूर्ण करतो. ओव्हर हँडनी घड्याळाचा एक सर्कल, क्लॉकमध्ये एक सर्कल पूर्ण केलं तर त्यांनी किती अँगल कव्हर केलेला असतो एकूण? 360 डिग्री. 360. आणि त्यावेळेस किती तास त्यांनी कव्हर केलेले असतात? 12. क्लिअर? 12 तासामध्ये 360 डिग्री कव्हर होतात. मग एका तासामध्ये किती होईल? एका तासामध्ये किती कव्हर होईल अँगल? 30 डिग्री.
हे गणित समजलंय? हे गणित हो. समजलंय? आता मिनिट हँड. मिनिट हँड फक्त डोळ्यासमोर, आता आवर हँड डोळ्यासमोर घ्यायचा नाही. मिनिट हँड पूर्ण एक सर्कल फिरला तर त्याने किती मिनिट कव्हर केलेली असतात? 60. आणि किती अँगल कव्हर केलेला असतो? क्लिअर? येस ऑर नो? Yes, sir. आता एका मिनिट मध्ये किती अँगल कव्हर केलेला असेल? 60 seconds. एका मिनिटामध्ये किती कव्हर करेल तो अँगल? 6 degree. हे तुमचं बेसिक कन्सेप्ट माहिती असणार पाहिजे. आवर हँड ज्यावेळेस 30 डिग्री मध्ये फिरतो त्यावेळेस त्यांनी 1 तास कव्हर केलेला असतो. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला जर 2 वरती असेल काटा आवर हँड, तो 3 वरती आला तर त्याने किती अँगल कव्हर केला? 30 डिग्रीचा. हेच मिनिट काटा एका मिनिटामध्ये फक्त 6 डिग्रीने पुढे जातो आणि आवर हँड एका तासामध्ये 30 डिग्रीने पुढे जातो. क्लिअर? हे गोष्ट तुम्हाला क्लॉक डोळ्यासमोर आणून सुद्धा करता येतो. सपोज इथे 12 आहे आणि इथे 3 आहे. पहिल्यांदी आवर हँड इथे होता, बरोबर? नंतर तो इथे आला, बरोबर? किती तास कव्हर केले त्यांनी? 12 पासून 3 वरती आला तो, म्हणजे 3 तास कव्हर केले. आणि किती अँगल तयार झाला त्याचा? अरे किती अँगल तयार झाला? 90 डिग्री. 90 degree. 3 तासामध्ये 90 डिग्री कव्हर केलं. म्हणजे एका तासामध्ये किती कव्हर केलं त्यांनी? बरोबर? 30. हे 30 डोळ्यासमोर degree. एक 30 क्लॉक degree. डोळ्यासमोर आले की आपोआपच समजतं. क्लिअर? Yes, येस sir. ऑर नो? Yes. Yes, sir. तसंच आता हा मिनिट काटा आहे असं समजा, तो 12 वरती होता, तो नंतर 3 वरती आला, म्हणजे परत 90 अंशच फिरला तो. पण मिनिटं किती कव्हर झाली? 12 आणि 3च्या मध्ये मिनिटं किती आहेत? 15. 15. 15 मिनिटात 90. 15 मिनिटात 90 अंश. एका मिनिटात किती? 15 असेल 90. 6 अंश, 6 डिग्री. हे बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर असायला पाहिजे. बाकी या क्वेश्चनमध्ये, या टाईपच्या क्वेश्चनमध्ये काहीही अवघड नाही. ओके, तर ही बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली सगळ्यांची? अरे बेसिक कन्सेप्ट सगळ्यांची क्लिअर झाली आहे का? येस ऑर नो? Yes, sir. आता Yes. आपण थोडंसं प्रॉब्लेमकडे जाऊया. आता जे स्टुडंट सेमी इंग्लिश किंवा मराठी मीडियमकडून इकडे आले असतील त्यांच्या दृष्टीने शब्दांचा अर्थ समजून घ्यायचे. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाले, आता आपण शब्दाचा अर्थ समजू. शब्द काय वापरलाय बघा? 10 past 11. या पास्टचा अर्थ होऊन गेलेला, पास्ट टेन्स. किती वाजून गेलेले आहेत? 11 वाजून गेलेले आहेत. आणि त्यापुढे किती गेलंय? 10. 10 हे मिनिट्स, हे आवर. म्हणजे थोडक्यात जर का नंबर मध्ये लिहिलं झालं तर 11 वाजून 10 मिनिटं आहेत. पास्टच्या शब्दाचा भूतकाळ, वाजून गेलेत तेवढे 11 होऊन गेलेले आहेत, पुढे 10 मिनिट्स पुढे गेलो आपण. हा त्याचा अर्थ झाला. ओके, लक्ष झालंय? जर का असं लिहिलं असेल, क्वार्टर टू 6, इथे शब्द बदलला ना का? पास्ट नाही वापरला, इथे 2 वापरलाय. ह्याचा अर्थ 6 वाजायला अजून काही मिनिटं आहेत. किती? क्वार्टर म्हणजे 15. 50 minutes आहेत. ओके, म्हणजे हा झाला 5 वाजून 45 मिनिट. दोन्ही शब्दांमधला फरक लक्षात आला. 5 म्हणजे होऊन गेलेली वेळ, ती 11 वाजून गेलेत आणि पुढे 10 मिनिटं झालेत. आणि क्वार्टर टू 6, 6 वाजायला
एक क्वार्टर कधी आहे? एक क्वार्टर म्हणजे 15, एकूण 4 क्वार्टर्स असतात ना. जर का मी 12 आणि 6 ला जोडला तर तो वाय ऍक्सिस झाला, 9 आणि 3 ला जोडला तर तो एक्स ऍक्सिस झाला. एकूण किती क्वाड्रंट झाले? 4 क्वार्टर. ओके, त्याला म्हणतात 4 भाग आणि प्रत्येक भाग 15 मिनिटाचा आहे. क्वार्टर टू 6 म्हणजे 6 वाजायला अजून 15 मिनिटं आहे, म्हणजे 5 वाजून 45 मिनिटं झाली इनडायरेक्टली. क्लिअर? अरे येस और नो? Yes, sir. Yes, sir. सर. या दोन शब्दांमधला फरक लक्षात आलाय? हो. हो. Yes. हो. हो. ओके, चलो आता आपण एखादा सम बघूया, म्हणजे तुम्हाला ह्याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघता येईल. आता वेळ सकाळची रात्रीची याच्याशी संबंध नाही, कारण आपलं घड्याळ हे 12 तासावरती आधारित, 24 तास नाही. म्हणून तो अँगल रात्रीच्या वेळेस पण तोच दाखवणार आणि दिवसाच्या वेळेस पण त्या वेळेला तसंच अँगल असणार आहे, ओव्हरहँड आणि मिनिट हँडमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आधी थिअरी सांगतोय, नंतर जमलं तर शॉर्टकट द्यायला असं. आधी पहिल्यांदा हे सगळं आवरचं पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेशन करू, ओव्हर हँड आणि इथे घेऊ आपण मिनिट हँड. दोघांना वेगवेगळं. इथे ट्रेस, ट्रेस म्हणजे कितीने पुढे गेला. आवर हँडचं ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करत असेल त्यावेळेस सगळ्या गोष्टी आवरमध्ये असायला पाहिजे. 11 वाजून गेलेत म्हणजे 11 प्लस पुढे 10 मिनिटं झालेत, ह्या 10 मिनिटाला मिनिटामध्ये, 10 मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करायचं, आवरमध्ये. काय केलं लक्षात आलंय? एका तासामध्ये 60 मिनिटं असतात, मग 10/60 केला, 11×66 आणि 64. क्लिअर? क्लिअर? Yes, sir. आता आपण मगाशीच बघितलं एका तासामध्ये किती अँगलने पुढे जातो. आवर हँड एका तासामध्ये किती पुढे जातो? 30 डिग्री. आपल्याकडे किती तयार झालेत? (67/6 into 30). क्लिअर? एका तासात जर 30 डिग्री असेल तर 67/6 तासामध्ये किती जाणार? तर एवढंच जाणार. त्याला मल्टिप्लाय बाय 30 डिग्री केलं, 6×5 म्हणजे 67 into 5. 5×7 = 3, 5×6 = 3. क्लिअर? क्लिअर? येस सर. मिनिट हँड ट्रेसचा अँगल. आता इथे मिनिट हँडचा विचार करताना फक्त मिनिटचाच भाग घ्यायचा आहे. इथे आवरचा संबंध नाही, कारण आवरमध्ये मिनिट्स येतात, मिनिट्समध्ये आवर येत नाही. 10 into, मग अशी आपण मिनिट हँडचं बघितलं, एका मिनिटात किती कव्हर करतो तो? बरोबर आहे? येस और नो? येस सर. म्हणजे आता हा किती होईल? 10 into किती होईल? 6. 60. आता डिफरन्स बिटवीन टू ट्रेसेस, हे 335 मधनं 60 डिग्री आपण मायनस करणार. किती होईल? 335 मधनं 60 मायनस केले तर हा 5 तसंच होणार. बरोबर आहे? हो. ही नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची बरं याला, काय लक्षात ठेवून पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. आता याच्यामध्ये मी परत घड्याळ डोळ्यासमोर आणतोय. ओके, 11 वाजून म्हणजे इथे कुठेतरी 11 आहे असं समजा, आणि हे 10 आहे. ओके, आत्ता आपला अँगल किती झाला? 275, म्हणजे हा अँगल तयार झाला आहे.
हा बाहेरचा, बरोबर. आतला पण अँगल असणार आहे. अँगल दोन प्रकारचे असतील. हा बाहेरचा म्हणजे मोठा अँगल असू शकतो किंवा हा आतला अँगल मी लहान दाखवतो वेगळ्या कलरमध्ये. आता मला सांगा ह्या दोन्ही अँगलची टोटल किती असेल? आतला अँगल दोन काट्यांच्या मधला, दोन आर्मच्या मधला 360. त्यातला आपल्याला बाहेरचा मिळाला आहे. म्हणजे आता आपल्याला अँगल बिटवीन आवर हँड इज इक्वल टू 360 मधनं काय करायचा, हा मायनस करायचा 275. किती आला? आपल्याला दोन्ही अँगल मिळतात. बाहेरचा मोठा अँगल पण मिळतो आणि आतला पण अँगल, कुठलाही अँगल तुम्ही घेऊ शकता. अँगल म्हटल्यानंतर तो दोन असा पण असू शकतो बाहेरचा किंवा आतला सुद्धा असू शकतो. ओके, तर जो एक्झामिनरला हवा असेल तो अँगल तो कन्सिडर करेल. ऑब्ट्यूज असेल किंवा ॲक्यूट असेल. आपण दोन्ही काढून ठेवले. 275 घेतलं तर काय होईल? ऑब्ट्यूज. आणि 85 घेतलं तर ॲक्यूट होईल. क्लिअर? परत एकदा क्लिअर करतो मी ही कन्सेप्ट शॉर्टमध्ये. 12 तासात आवर हँड 360 डिग्री फिरतो, म्हणजे एका तासामध्ये तो 30 डिग्री फिरतो. मिनिट हँड 360 मिनिटामध्ये 360 डिग्री फिरतो, म्हणजे एका मिनिटामध्ये 6 डिग्री फिरतो. हे बेसिक कन्सेप्ट लक्षात द्यायला पाहिजे. आता आपल्याला विचारले टायमिंग 11 वाजून 10 मिनिटांनी किती असेल. पहिल्यांदा आपण आवर हँडचा विचार घेणार आहोत. आवर हँडचा विचार करताना पूर्ण संख्या ज्या आहेत त्या आवरमध्ये कन्सिडर करायच्या. 11 तास प्लस 10 मिनिटाला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10ला 60 डिवाइड केलं, पूर्ण आलं 67/6. एका तासामध्ये 30 डिग्री होत आहे, म्हणजे 67/6 आवर्समध्ये होणार आहे. 67/6 इंटू 30 दॅट इज 335 डिग्री. हा झाला हिशोब आवर हँडचा. मिनिट हँडचा हिशोब करताना फक्त मिनिटचाच नंबर घ्यायचा आहे 10. एका मिनिटात जर का 6 डिग्री होत असेल, 10 मिनिटामध्ये 60 डिग्री कन्वर्ट होणार आहे, पुढे जाणार आहे. आता या दोन अँगल मधला फरक 335 वजा 60 275, म्हणजे हा बाहेरचा अँगल झाला. ओके, आपल्याला आतला अँगल हवा असेल, ॲक्युरेट अँगल हवा असेल तर 360 मधनं टोटल 360 मधनं ही 275 ची व्हॅल्यू मायनस केली तर या दोन हँड मधला आतला अँगल होईल 85, बाहेरचा अँगल होईल 275. क्लिअर? बाहेरचा अँगल 275 आणि आतला अँगल 85. लक्षात आलंय? यस ऑर नो? हो सर. आता ह्याला हो शॉर्टकट सर. बघा. शॉर्टकट पण सांगू शकतो. आवरच्या फिगरला 30 ने मल्टिप्लाय करायचं आणि मिनिटच्या फिगरला 11/2 ने मल्टिप्लाय करायचं. मिनिटच्या फिगरला 11/2 ने मल्टिप्लाय. या 330 वजा 11/5 55, 5 आणि 5 10, 1 6, तीच व्हॅल्यू आली. आणि 360 मधून हा 275 वजा केला तर त्यातला ॲक्युरेट अँगल पण केला. आवर हँडला कितीने मल्टिप्लाय करायचं? आवरच्या फिगरला 30 ने आणि मिनिटच्या फिगरला कितीने मल्टिप्लाय करायचं? 11/2. ह्या दोघांमधला फरक MCQ. दिस इज MCQ अँड दिस इज थेअरी. क्लिअर दोन्ही गोष्टी? अरे दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या का? तर ह्याच्या पुढे क्लॉक खेळता यायला पाहिजे. आतापर्यंत एवढं जेईने ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेलं नाही. सीईटी विचारू शकते. जेई मध्ये असा क्वेश्चन एवढा सिंपल क्वेश्चन कधी विचारत नसते. पण कन्सेप्ट क्लिअर झाला. तुम्ही कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देताना तुम्ही शॉर्टकट वापरणार. हा शॉर्टकट तिथे थेअरीला वेळ नाही आपल्याला. आवर हँड इंटू 30 मायनस 11/2 इंटू मिनिट्स. हे कॅल्क्युलेशन केलं की त्या दोन
हँड मधला एक तर ऑब्च्युज अँगल मिळेल किंवा ॲक्यूट अँगल मिळेल. जो काय अँगल मिळाला असेल त्यात 360 मधनं तो अँगल मायनस केला की राहिलेला दुसरा अँगल मिळेल. दोन्ही अँगल्स विचारात घ्या. तुम्हाला जो ऑप्शन त्यातला दिलेला असेल तो यूज करा, सिलेक्ट करा. समजली कन्सेप्ट? हो सर, समजले. आता बघू किती जण क्लॉक खेळतायत आज. चलो आज आपण इथे थांबूया, ऑलरेडी खूप वेळ झाला आपला. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. ओके.